महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जानेवारी 2025 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीमध्ये राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमुळे 54,533 हेक्टर क्षेत्र बाधित झाले। त्यामुळे या कालावधीत 1000 शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याची माहिती विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे। बाधित क्षेत्राचे पंचनामे तातडीने करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी दानवे यांनी केली आहे। मार्च 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत झालेल्या विविध नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानापोटी शेतकऱ्यांना एकूण 13,819 कोटी रुपये अद्याप वाटप होणे बाकी आहे। पीक कापणी प्रयोगावर आधारित या एकाच निकषावर सरकार पीक विम्याची एकदाच भरपाई देणार आहे। हे अन्यायकारक असून याविरोधात आवाज उचलणार असल्याचे दानवे म्हणाले। गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्ती कोसळली असताना सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीडचे पालकमंत्री झाल्यावरही परळीमध्ये शिवराज दिवटे या तरुणाला मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे। यामुळे तेथील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे। केंद्राकडून महाराष्ट्र राज्याला 2023 आणि 24 मध्ये 36,000 कोटींवर होता, तो 2024 आणि 25 मध्ये 31,830 कोटी रुपयांवर घसरला आहे। त्यामुळे डबल इंजिन सरकारला केंद्राची साथ खरी मिळते का, असा प्रश्न दानवे यांनी उपस्थित केला। सोलापूर MIDCत लागलेल्या आगीत जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी पंढरपूरहून रुग्णवाहिका आणावी लागली। यावरून दानवे यांनी राज्यातील एकूण MIDCच्या सुरक्षा आणि उपाययोजनांबाबत ताशेरे ओढले। जनतेचा विरोध असतानाही विविध विकास कामांच्या नावाखाली सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांच्या जमीन अधिग्रहण करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असून गुत्तेदारांचं साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असल्याचा आरोपही दानवे यांनी केला। देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या राजशिष्टाचारात निष्काळजीपणा केला आणि त्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर सरकारने पत्रक काढलं। या चुकीवर पांघरून घालून चालणार नाही, चुकीला माफी नाही असे म्हणत विरोधी पक्ष म्हणून आम्ही याविरोधात भूमिका घेऊ असे दानवे यांनी म्हटलंय। सर्वाधिक नुकसान भरपाई मिळवून देणारे होते, परंतु आता सरकारने जे नवीन पद्धती काढल्या पीक कापणी प्रयोगावर आधारित या एकाच निकषावर म्हणजे पीक कापणी प्रयोग, आता ज्यांना ग्रामीण भागातल्या लोकांना याच्यात माहिती असेल, या एकाच निकषावर भरपाई दिली जाणार आहे। मग ती नैसर्गिक आपत्ती काही असो, प्रतिकूल परिस्थिती काही असो। नैसर्गिक आपत्ती वेगवेगळ्या पद्धतीने दुष्काळ येऊ शकतो, ओला येऊ शकतो, सुका येऊ शकतो, अतिवृष्टी होऊ शकते, गारपीट होऊ शकते, वादळ होऊ शकतं, वारं होऊ शकतं, सततचा पाऊस सुद्धा होऊ शकतो। म्हणून हे कोणतेही निकष येणाऱ्या काळात पाळले जाणार नाही, तर फक्त पीक कापणी प्रयोग याच्या आधारावर ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे। वर्षातून एकदाच आधीच्या घडीला म्हणजे बघ खरीप आणि रब्बी शेतकरी वेगवेगळ्या टेक्निकच्या माध्यमातून, परंतु आता पीक विमा वर्षातून एकदाच मिळणार आहे अशा प्रकारचं मागच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झालेला आहे। मला असं वाटतं ही अतिशय अन्याय परिस्थिती आहे। काल सरकारनं काही धोरणं जाहीर केली, जलसंधारणाचं एवढ्या कामाला मंजूर दिली, परंतु अजून 2001 आणि 2001 ते 2024 अजून हजारो कोटी रुपयाचे कामं होणं या सरकारच्या काळातलं बाकी आहे। कित्येक प्रकल्प अजूनही त्याला कोणताही निधी नाही, म्हणतो त्याच्याविषयी डिटेल बोलण्याची आवश्यकता नाही। परंतु पुन्हा एकदा परळीमध्ये जी मारहाणीची घटना पाहिलेली ती जर बघितली, आपण तिथं अजितदादा पालकमंत्री झाले, अन्य कोणी झाले तरी तीच कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आहे। या सगळ्या याच्यात मागच्या काळामध्ये 16व्या वित्त आयोगाचे सदस्य केंद्रीय समितीचे महाराष्ट्रात आले होते। त्यांना ज्या पद्धतीनं राज्य सरकारने निवेदनं दिले त्याच्यातून काही गोष्टी समोर आलेल्या आहे की आधीच्या काळामध्ये ज्या योजना होत्या यात केंद्राचा वाटा अधिक होता, परंतु आता केंद्र सरकारने अनेक निकष बदललेले। आधी जवळपास 77% पर्यंत केंद्राचा वाटा होता, तो आता 50% पर्यंत आलेला आहे। याचा अर्थ राज्याला उर्वरित 27% वाटा उचलावा लागणार आहे। आणि या सगळ्याची जर परिस्थिती बघितली की आपण हे डबल इंजिन सरकार हे लोक बोलतात,
2022 ते 23च्या दरम्यान राज्याला केंद्राकडून सरासरी 50,000 कोटीच्या आसपास निधी मिळत होता. हा आता 2023-24 मध्ये 36,000 कोटी, 2024 मध्ये 31,800 कोटीवर घसरलेला आहे. 15 वित्त आयोगानुसार राज्याला 4 प्रमुख मिळणाऱ्या निधीतून 25,000 कोटीची रक्कम अजूनही मिळालेली नाही. थोडक्यात राज्याला केंद्र जसं पाहिजे तशी मदत आत्ताच्या काळात करत नाही, अशा प्रकारची या राज्याची स्थिती आहे. एकीकडे राज्याच्या वेगवेगळ्या योजनेमुळे राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेला असताना केंद्र सुद्धा या राज्याकडे ढुंकूनही बघत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. एका मुद्द्याकडे मी लक्ष वेधू इच्छितो. मागच्या काळामध्ये सरकारने नव्या कृषी उत्पन्न बाजार समित्याला मान्यता देण्याचा निर्णय घेतला, परंतु आपण हेही बघितलं असेल की पाऊस आल्यामुळे शेतकऱ्याचा माल पाण्यातून वाहून गेला, असा तरंगून असे सुद्धा व्हिडिओज आपल्याच वेगवेगळ्या चॅनलवर आलेले. वाशिमचे फोटो होते. थोडक्यात अशा मार्केट कमिट्यामध्ये आत्ताच्या घडीला सुरक्षितता, साठवणूक म्हणजे स्टोरेज, या सगळ्या व्यवस्थेला आजही व्यवस्था नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. राज्याने ज्या 65 तालुक्यामध्ये 65 मार्केट कमिट्या स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे, मग तर राज्याने उमाकांत दांगट समितीचा अहवाल बघायला पाहिजे होता. उमाकांत दांगट हे कृषी विभागाचे आयुक्त होते, मराठवाड्याचे विभागीय आयुक्त होते, याच्यात अभ्यासक आहे. त्यांची एक समिती राज्य सरकारने नेमली होती. त्यांच्या समितीच्या अहवालात असं लिहिलंय 305 बाजार समित्याकडे 100 तोट्यात आहेत. 41 बाजार समित्या बंद करण्याचा प्रस्ताव पणन मंडळाने राज्य सरकारला दिलेला आहे. उर्वरित कशाबशा चालू आहे म्हणजे या 305 पैकी 70 ते 80 समित्या बऱ्यापैकी चालू आहे, बाकी कोणत्याही मार्केट कमिट्या बऱ्यापैकी चालू नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. वन नेशन वन इलेक्शन संदर्भात इथे एक समिती आली होती, त्याच्यासमोर परवाच्या दिवशी आम्ही सगळ्या भूमिका मांडलेल्या आहे. एका गोष्टीकडे तुमचंही लक्ष असेल नसेल मला माहिती नाही, परंतु सोलापूरमध्ये एक MIDC मध्ये घटना घडली आणि त्याच्यात जवळपास 8 जणांचा मृत्यू झाला. आणि त्याच वेळेस रत्नागिरीमध्ये लोटे MIDC मध्ये सुद्धा MIDCला आग लागल्याची घटना घडलेली आहे. आता अशा घटनांची यादी माझ्याकडे मी सभागृहात वारंवार ही मांडलेली आहे. ही तर या मागच्या महिन्या 2 महिन्यातच मग तारापूरला असेल, जळगावला असेल, नवी मुंबई शिरवणेला असेल, अशा घटना घडल्या. परंतु आजही या MIDCची सुरक्षितता वाऱ्यावर आहे. ही वाऱ्यावर असलेली असुरक्षिततेमुळे मला असं वाटतं एक भ्रष्टाचारामुळे या सगळ्या गोष्टी होतात. नियमाने सगळ्या MIDC मध्ये स्वतंत्र आग सुरक्षा पथक असलं पाहिजे, सगळ्या वाहनं असलं पाहिजे. मी जी सोलापूरची माहिती घेतली याच्याहून बाहेरून आग प्रतिबंधक वाहनं अग्निशामक दलाचे बोलवले गेले. बऱ्याच ठिकाणी फायर ब्रिगेड स्वतंत्र MIDCचं असतं, परंतु सोलापूरमध्ये हे नाही. अँब्युलन्स सुद्धा पंढरपूरहून मागवावं लागल्या, अशा प्रकारची स्थिती इथं होती. म्हणजे सोलापूरहून सुद्धा नाही, पंढरपूरहून अँब्युलन्स मागवावं लागल्या, अशा प्रकारची या MIDCची स्थिती आहे. आणि मग या MIDC सुरक्षितता ही सुद्धा महत्वाची विषय. त्या खात्याचं या सगळ्या विषयाकडे फक्त प्लॉट विकण्याकडे त्यांचं लक्ष आहे, परंतु सुरक्षिततेकडे लक्ष नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.